निवडणुकीनंतर अगदी जैन सोनी बामणी पासून आतापर्यंतचे सगळे आमदार झाले. तुमच्या लक्षात किती राहिले? हे आमदार आला निघून गेला, आमदार आला निघून गेला, तसंच जगताप आला निघून गेला हे म्हणून घ्यायचं नाही की जगतापनी चांगली कामं केली बाबा त्याचं हे काम आहे. तसं प्रत्येक गावात कामं करू आणि तालुक्याचा जो प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न असेल, विभाजनचा प्रश्न असेल, ते कामं प्राधान्यानं करून काहीतरी काम चांगलं तालुक्याला दिसेल असं ठोस काम करण्याची जबाबदारी मतदारांनी माझ्यावर दिलेली आहे. आणि म्हणून तुल्यबळ माझ्या समोर उमेदवार असताना सुद्धा सर्वसामान्य माणसांनी मला ज्या विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे त्या विधानसभेमध्ये जत तालुक्यातल्या दुष्काळी आणि गरीब जनतेचा आवाज या विधानसभेमध्ये उमटवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. माझ्या कामाची पद्धत अशी आहे, गरीबातला गरीब माणूस जो दुबळा आहे त्याच्या भोवती आपल्या राजकारणाची दिशा राहणार आहे. श्रीमंताचं फार चप बिघडते अशातला भाग नाही, पण त्या माणसावर अन्याय झाला नाही पाहिजे, त्या माणसाची कामं झाली पाहिजे. दारिद्र्यरेषा किंवा जे गरीब माणसं आहेत, जे विकलांग माणसं आहेत, जे दीनदलित आहेत, ज्याचा कोण वाली नाही त्याचा आमदार वाली असावा ह्या भावनेनं मी या तालुक्यात काम करणार आहे. आणि त्यामुळं ज्या ज्या माणसांनी मला मतदान केलं त्यांचेही आभार मानतो, ज्यांनी मतदान केलं नाही त्यांचे पण पुन्हा एकदा आभार मानतो. माझ्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस राबले, कष्ट केले, त्यांचेही मनापासून मी आभारी आहे. मतदानाची जर आकडेवारी बघितली तुमच्या सगळ्याच्या समोर आहे. म्हणजे पुढारी एका बाजूला असतात आणि सर्वसामान्य जनता कार्यकर्ते एका बाजूला असते. पुढाऱ्यानं पुढारी पण लादायचं नसते, जनतेने ते स्वीकारावं लागते. आणि जोपर्यंत जनता आमचं पुढारी पण स्वीकारत नाही तोपर्यंत आमच्या पुढारीपणाला किंमत नसते. मी लादायचा प्रयत्न करत गेलो त्याची रिॲक्शन उलटी होत असते, लक्षात ठेवा. आणि बरेच मंडळी आपले तर आमच्या ह्याच्यात मोठी झाली, सगळं झालं, परंतु पुढारी पण लादायला गेले ते मागं पडले. आणि हा 2 वेळेला अनुभव जत तालुक्यातल्या लोकांनी सगळ्याला दिलेला आहे. सगळ्या इथल्या जत तालुक्यातल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, कुठल्याही पक्षाचा असो, त्यांनी थोडं शिकलं पाहिजे याच्यातून. मला वाटतं बाबासाहेब कोळेकर कोण, त्याला किती 1800 मतं पडली. भाऊसाहेब कोळेकर 6 महिने राहत होता, फुकट शाहूनीचा गमती जमती केला. मी नाव मुद्दाम एवढ्यासाठी घेतलो, एक पक्षाचा उमेदवार असताना फक्त 1800 मतं पडली, लक्षात ठेवा. म्हणजे आपली लोक शहाणे आहेत की नाही. कुठल्या माणसाला कुणाला 200, कुणाला 500, कुणाला 400 अशी मतं पडली. म्हणजे मतं देण्याची सुद्धा क्रिया अतिशय योग्य पद्धतीने केली. पैशाचा वापर झाला हे मान्य करून सुद्धा लोकांनी माझ्यासारख्या माणसाला विधानसभेमध्ये पाठवून दिले. ती जाणीव ठेवून या विधानसभेमध्ये आपल्या जत तालुक्याचे प्रश्न मांडण्याची संधी तुम्ही दिलेली आहे. त्यातला 1% सुद्धा चुकारपणा न करता अतिशय चांगल्या पद्धतीनं विधानसभेमध्ये आपले प्रश्न उमटवून 288 मतदारसंघ आहे, 287 वर आहेत. त्या 287 आमदाराला 288 आमदार कसा आहे हे सांगून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि मी निश्चितपणे सांगतो की आपल्या तालुक्यातले प्रश्न काय आहेत, गेली 30 वर्ष आम्ही संघर्ष करतोय. त्यामुळे अतिशय अभ्यास करून कालच आपण मीटिंग वगैरे थोड्या अधिकाऱ्याच्या बोलवल्या आणि त्यांच्यापुढे चर्चा केलेली आहे. ही सगळ्या मिटिंगा झाल्यानंतर त्या अधिकाऱ्याला बोलून अतिशय चांगला अभ्यास करून मग विधानसभेमध्ये बोलायला आपण सुरुवात करणार आहे. पहिल्याच विधानसभेत नागपूरमध्ये 2-3 प्रश्न मी टाकणार आहे. विजेचे असतील, विभाजनचे असतील किंवा अन्य काही प्रश्न असतील, ते प्रश्न टाकून त्याची माहिती घेणार आहे आणि त्या पद्धतीनं माझ्या आमदारकीची कारकीर्द सुरुवात करणार आहे. त्याला तुमचा आशीर्वाद पाहिजे. गेली 25-30 वर्षे ज्या जनतेच्या आधारावर राजकारण केलंय, माझा कोण गॉडफादर किंवा मला कोण नेता नव्हता, कोण मंत्री मला हे करत नव्हता, परंतु जेवढी वर्षे राजकारण केले ती सगळी वर्षे तुमच्या आणि कार्यकर्त्याच्या जीवावर राजकारण केलेलं आहे. आणि मी कितीतरी पक्ष बदललो, पक्ष बदलायचा ठपका माझ्यावर कोण ठेवलं नाही. हे आज एक करताय आणि उद्या एक करताय असं कधी लोक म्हणले नाहीत, कारण ते स्वीकारले लोक आणि लोकांसाठी आपण केलं. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की भविष्यकाळ जत तालुक्यासाठी चांगला जाण्यासाठी आपला आशीर्वाद गरज आहे, आतापर्यंत दिलेलाच आहे. भविष्यकाळामध्ये सुद्धा माझं एक विनंती आहे सगळ्या लोकांना, गावागावातले गट तट कमी करा. जिल्ह्यातले मंत्र्यांनी आता एक उद्योग केला पूर्वीपासून की तालुक्यातल्या नेत्यामध्ये भांडणं लावायची, गावागावामध्ये भांडणं लावायची आणि तालुक्याचे पैसे सगळे त्यांनी पळवायचे. हा उद्योग इथल्या मंत्र्यांनी केला. आता ते मंत्री घरात बसवलेत आणि तालुक्याचा आमदार मिळे, सरकार बदलय, आता भांडणं लावायची क्रिया होणार नाही. ज्यांनी आमचा मार्ग चुकलाय त्यांना सुद्धा देव चांगली बुद्धी देईल.
त्यांना पण बरोबर घेऊन जाऊन मी काम करणार आहे. असं काय नाही की मतदान नाही केलं, एखादा कार्यकर्ता उलटा गेला त्याला पोलीस स्टेशनला फोन करून त्याला जोडपा, असला उद्योग मी करणार आहे. मी एवढंच करणार आहे, त्याचं मत परिवर्तन करणार आहे. त्याच्या मनामध्ये जाऊन बाबा तुझे काय प्रश्न आहेत, त्याला पैसे आले वाटले, तुझं काम तू संपवलेलं आहे. आता एकच काम आहे, तालुक्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. तालुक्यातली गरीब जनता आपल्या समोर ठेवूया, तालुक्यातला शेतकरी आपल्या समोर ठेवूया आणि म्हैसाळचं पाणी जे आहे ते सगळ्या आपल्या तालुक्यात शिवारामध्ये फिरलं पाहिजे. तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे, ह्याच्याबद्दल कोणाचं दुमत असायच कारण नाही. ह्या दोन गोष्टीसाठी तालुक्यातल्या सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांना एकत्रित करून शासनावर दबाव टाकून आपलं काम करून घेण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये करणार आहे. माझ्या मनामध्ये कोणाबद्दलही आकस राहणार नाही, हे मी तुम्हाला जाहीरपणे एवढ्यासाठी सांगतोय की काय नाही, याने दिला नाही, त्याचं नाही, असं नाही, याचं वाकडं करा, हा उद्देश न बाळगता जे विधायक विकासाची कामं असतील त्या कामासाठी कुठल्याही मध्यस्थाची मला गरज नाही, कुठल्याही दलालाची गरज नाही. ते काम सार्वजनिक स्वरूपाचं पाहिजे, वैयक्तिक स्वरूपाचं नको आहे. वैयक्तिक स्वरूपाची तुमची कामं होत जातील, परंतु सार्वजनिक स्वरूपाच्या कामाला कुणी जर आला व या गावाला हे विकासाचं काम आहे ते करा, त्याला कोणाच्याही मध्यस्थाची गरज नाही. तुम्ही स्वतः या, योग्य काम असेल तर त्याचा सुद्धा पाठपुरावा करायची हमी मी तुम्हाला आज देतो. पुन्हा एकदा सर्व मतदार, सर्व कार्यकर्ते, ज्यांनी दिलं, ज्यांनी नाही दिलं, ज्यांनी माझ्या विरोधात प्रचार केले, त्या सर्वांना मनापासून मी आभार आहे, त्यांना धन्यवाद देतो आणि त्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.